सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि तिलोत्तमा या दोघींचा आमना-सामना स्वर सावली गुरुकुल याच्या बाहेर झालेला असतो आणि ते सुद्धा तिलोत्तमाला गुरुकुलची जागा खरेदी करायची असते आपल्या गोडाऊनसाठी आणि ऑफिससाठी। तेव्हा इथे तिलोत्तमा त्या जागेचे हवे तेवढे पैसे हे आता जगन्नाथला द्यायला तयार झालेली असते, पण हे पैसे जगन्नाथला नकोच असतात। अशी वेळ येणार आहे याची चाहूल जगन्नाथला लागल्यामुळे त्याने आधीच गुरुकुलची संपूर्ण जागा ही अबीरच्या नावावरती केलेली असते, कारण त्याला माहिती असतं एक ना एक दिवस ग्रह फिरणार हे नक्की। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, जेव्हा इथे तिलोत्तमा आणि सावली या दोघींचा तब्बल 8 वर्षानंतर आमनासामना होतो, त्यावेळेला दोघींमध्ये आता खूपच जास्त तू मैमे झालेली असते। पण तेव्हा सारंग त्या ठिकाणी ओवीला घेऊन आलेला असतो आणि तेव्हा घडलेला प्रकार सारंगच्या कानी पडतो। जागेवरून वाद सुरू आहे हे सारंगला कळताच त्याने इथे येणाऱ्या भागामध्ये सावलीची बाजू घेतलेली असते। सावलीची बाजू घेत सारंगने तिलोत्तमाला खडे बोल सुनावलेले असतात आणि इथे तिच्याबरोबर असलेलं नातं हे आता तोडत चौकोनी कुटुंब हे आता 8 वर्षानंतर एकत्र आलेलं असतं। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारला धक्का बसलेला असतो, कारण जगन्नाथने त्याची भविष्यवाणी केलेली असते की सावलीचं बाळ आहे ना, तो तुझा काळ म्हणून तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझा शेवट करेल। त्यामुळे इथे तुझा अंत सावलीचं बाळ करणार आहे हे समजल्यापासून राजकुमार सावली आणि तिच्या बाळाच्या जीवावरती उठलेला असतो आणि तरीसुद्धा सावलीचं बाळ वाचतं आणि तिची मुलगी ओवीसुद्धा वाचते। पण नंतर काय होतं, तर इथे राजकुमारला कळतं की सावली जिवंत आहे। तेव्हा तो पुन्हा गुंड लोक तिला शोधायला अगदी बेळगावपर्यंत पाठवतो। त्यानंतर बेळगावसुद्धा तिने रतनच्या भीतीने आणि त्या गुंड लोकांच्या भीतीने सोडत ती पुण्यामध्ये आलेली असते आणि आपल्या वडिलांना जगन्नाथला ती भेटते आणि ती एका सिक्युअर ठिकाणी जाते। पण तिथेसुद्धा तिला आता सहजासहजी जगता येणार नसतं, कारण का तिला भीती एका गोष्टीची असते, ती पुण्यात आले ही गोष्ट त्या गुंडांना किंवा रतनला कळली तर मात्र माझं आणि अबीरचं काय होणार अशी भीती तिच्या मनामध्ये असते। पण तरीसुद्धा तिच्या पाठीशी तिचे वडील भक्कमपणे उभे असतात आणि त्या गोष्टीचं तिला समाधान असतं। पण काय होतं, इथे आता सावली ही स्वर सावली गुरुकुल चालवत असते आणि ते गुरुकुल हवं असतं राजकुमारला। आणि तेव्हा तिथे तो जात असतानाच अबीरबरोबर पुन्हा त्याची भेट होते आणि त्याच्याबरोबर भांडण होतं। तेव्हा जगन्नाथ तिथे येतो आणि म्हणतो की मी भविष्यवाणी केली ती खरी ठरणार आहे। राजकुमार म्हणतो कधीच नाही खरी ठरणार, तुझी भविष्यवाणीसुद्धा त्या सावलीबरोबर निघून गेली। तेव्हा तो म्हणतो की हो का, अरे श्रीकृष्णाला तू बघितलंस का, श्रीकृष्ण तुला माहिती आहे का? अरे कंसला माहिती नव्हतं की श्रीकृष्ण कुठे वाढतोय ते, बरोबर ना? पण शेवटीला कृष्ण हा वाढला आणि त्याने कंसचा वध केला। त्यामुळे आता उगाचच इथे काहीही बोलू नकोस आणि स्वतःच्या मनाचं समाधान करू नकोस। ज्या गोष्टी होणार त्या झाल्याशिवाय काही राहणार नाही। आणि तेव्हापासून राजकुमार फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असतो। त्याचं मेंदूचं संतुलन हे आता बिघडलेलं असतं। त्याला सतत असं वाटत असतं की खरोखर सावली आणि तिचं बाळ मेलंय ना, हे जाणून घेण्यासाठी त्याने रेल्वेमध्ये नक्की त्या वेळेला कोण कोण गेलं याची आता त्याने यादी मागितलेली असते आणि त्यासाठी त्याने त्या माणसाला हवे तेवढे पैसेसुद्धा दिलेले असतात आणि तो माणूस पैशांसाठी काम करायला सुद्धा तयार झालेला असतो। तेव्हा तो माणूस त्याला म्हणत असतो की त्या वेळेला एक बाळ आणि एक मोठा माणूस मेला होता, पण एक बाई आणि त्याचबरोबर बाळ हे दोघेजणसुद्धा मेले होते। कारण तो कन्फ्यूज झालेला असतो, तो काय बोलतोय त्याचं त्यालाच कळत नसतं। तेव्हा सारंग म्हणतो, ए बाबा तू जा ना, तू आता व्यवस्थित बघ आणि मग मला काय ते खरं सांग।
आता तू तुझ्या मनाचं काहीसुद्धा बोलू नकोस. आणि तेव्हा इथे राजकुमार गुरुकुलच्या जागेकडे काही जातच नाही. गुरुकुलकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं. त्यामुळे ती गोष्ट आता हाती घेतलेली असते तिलोत्तमाने. जेव्हा राजकुमार ती जागा खरेदी करायला येतो तेव्हा त्याला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं, काहीही झालं तरी ही जागा तुम्हाला मिळणार नाही. अगदी किती आणि काहीही झालं तरीसुद्धा ही जागा तुम्हाला मिळणार नाही आहे. कारण ही जागा जगन्नाथच्या नावावरतीच नाही आहे, तर त्याचा मालक दुसराच कोणीतरी आहे आणि त्या मालकाला ही जागा विकायची नाही. कचेरीमध्ये जाऊन रितसरपणे महिपतने आपल्या नावावरची जागा अबीरच्या नावावरती केलेली असते. कारण त्याला समजलेलं असतं, एक ना एक दिवस काही माणसं गुरुकुलची जागा हिसकावून घेण्यासाठी येणार. त्यामुळे मला आत्ताच इथे आता ही जागा अबीरच्या नावावरती करू दे, हे त्याला समजलेलं असतं. आणि म्हणूनच ती जागा अबीरच्या नावाने केलेली असते. आणि त्याचाच फायदा गुरुकुलच्या जागेला असा होतो की राजकुमार आता वैतागतो आणि तो घरी जातो. म्हणत असतो की आई, ती जागा आपल्याला मिळेल असं वाटत नाही, कारण ती जागा जगन्नाथची आहे. त्यामुळे जगन्नाथ ती जागा आपल्याला विकणार नाही आहे. आणि त्याला विकायची नाही म्हणून तर म्हणतोय की ती जागा एका वेगळ्या मालकाची आहे, पण ती जागा तर जगन्नाथचीच आहे. तेव्हा ती म्हणते तिलोत्तमा मेंदळे की ठीक आहे, जगन्नाथ विकत नाही आहे का, मी जाते जगन्नाथकडे आणि ती जागा त्याच्याकडून घेऊनच येते. तेव्हा इथे तिला अभिमान असतो स्वतःवरती, तिला आत्मविश्वास असतो की ती जागा ती मिळवणारच. आणि त्यामुळे तिलोत्तमा आलेली असते. ती आता गुरुकुलची जागा सगळीकडून बघत असते. आणि एका बाजूला इथे सारंग ओवीला म्हणत असतो की ओवी बाळा, तुला गाणं शिकायचं आहे का? ती म्हणते नाही बाबा, सॉरी काकू, सॉरी बाबा, मी आधी रुसले होते मला गाणं शिकता येणार नाही म्हणून, पण आता मला कळलं आहे की मला गाणं शिकायचं नाही आहे आणि तुम्ही लोक मला का गाणं शिकू देत नाही. मी नाही शिकणार गाणं, मी तुमचं ऐकणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, बाळा तुला कळलं आहे ना की मी तुला गाणं का शिकू नको म्हणतोय? ती म्हणते हो बाबा, मला कळलं आहे आणि मी आता तुझं ऐकणार आहे, मी गाणं नाही शिकणार. तेव्हा सारंग म्हणतो, पण तू गाणं नाही शिकणार, पण मला तुझं गुरुकुल बघायचं होतं ग, गुरुकुल खूपच छान आहे ना. ती म्हणते हो बाबा, मग तू मला दाखवशील का तुझं गुरुकुल? ती म्हणते हो दाखवेन ना. आणि तेव्हा इथे ओवी सारंग बरोबर गुरुकुल बघण्यासाठी गेलेली असते, त्याला दाखवण्यासाठी गेलेली असते. सारंगने आता तिला परवानगी दिलेली असते खरं तर की तू गाणं शिकू शकतेस, कारण तिची खूपच जास्त इच्छा असते. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करायची असं सारंगने ठरवलेलं असतं. तोपर्यंत तिलोत्तमा जाते आणि तिथे जगन्नाथ उभाच असतो. ती म्हणते जगन्नाथ, मला ही जागा हवी आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो, पण ही जागा मी तुला देऊ शकत नाही, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा ती म्हणते की ही तिलोत्तमा मेंदळे तुला हवी ती रक्कम देईल, मग तू कितीही रक्कम टाक, पण आता मी तुला ती रक्कम द्यायला तयार आहे, पण मला संपूर्ण जागा आता खरेदी करायचीच आहे. ही जागा जर कोणी खरेदी करणार तर ती तिलोत्तमा मेंदळेच आहे. चल मला ही जागा देऊन टाक आता जगन्नाथ, ही जागा फक्त माझ्या नावावरती होणार. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की अगं, तुझे इथे दिवस फिरलेत, तुला असं वाटतंय की या जागेच्या मध्ये आणि तुझ्यामध्ये मी उभा आहे, पण खरं तर मी उभाच नाही आहे ग, तुझ्यामध्ये आणि जागेच्या मध्ये आहे ना ती उभी आहे. आणि तेव्हा तिलोत्तमा मागे वळून बघते, तिथे असते सावली. 8 वर्षानंतर सावली परत आलेली असते. तेव्हा इथे आता जगन्नाथ म्हणतो, बघितलंस, ही जागा माझी नाही आहे, तर ही जागा तिची आहे. स्वर सावली गुरुकुल हे सावलीने उभारलेलं आहे. त्यामुळे इथे मुलं शिकायला येतात, ती सावलीसाठी येतात. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा गुरुकुल तुला मिळणार नाही. आणि मग काय, इथे आता सावली बाहेर येते. तिलोत्तमा तिला बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, माफ करा तिलोत्तमा मेंदळे मॅडम, पण ही जागा आहे ना ती माझ्या मालकीची आहे आणि त्यामुळे ही जागा विकायची की नाही विकायची हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. तुमच्या कामासाठी तुम्हाला खरेदी करायची आहे म्हणून तुम्ही आमच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत, म्हणून तुम्ही आता इथून निघालात तरी चालेल, पण ही जागा तुम्हाला विकली जाणार नाही, कारण ही जागा आहे ना ती माझ्या मुलाच्या नावावरती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी जागा तर तुम्हाला मिळणार नाहीच. तेव्हा इथे आता तिलोत्तमा म्हणते, तुझ्या मुलाच्या नावावरती?
खोटं बोलतेस का? ती म्हणते नाही, खोटं बोलायची गरजच नाही. ही जागा माझ्या मुलाच्या नावावरती आहे, कारण ही जागा माझ्या वडिलांनी माझ्या मुलाच्या नावावरती केली आहे आणि ती तुम्हाला मिळणार नाही. तेव्हा तिथे सारंग आलेला असतो आणि सारंग आता ओवीचा हात पकडून उभा असतो. लांबून त्याने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते, उगाच माझ्या वाकड्यात जाऊ नकोसा. ही जी जागा आहे ना, ती मला काही करून हवी आहे. तेव्हा ती म्हणत असते, अहो तिलोत्तमा मॅडम, पण ही जागा आम्ही तुम्हाला कशी देणार? ही गुरुकुलची जागा आहे. इथे मी संगीत शिकवते माझ्या विद्यार्थ्यांना आणि त्यामुळे तुम्हाला ही जागा मिळू शकणार नाही आहे. तिलोत्तमा म्हणते, काहीही झालं तरी मी ही जागा खरेदी करणार. त्यासाठी मला हवी ती रक्कम द्यावी लागली ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आता सावली आणि तिलोत्तमा यांच्यामध्ये आता भांडण सुरू होतं. तेव्हा सारंग तिथे येतो आणि म्हणतो, आई हे काय बोलतेस तू? अगं त्यांचं गुरुकुल आहे, विकायचं की नाही विकायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तुला का जबरदस्तीने हीच जागा खरेदी करायची आहे? अख्ख्या पुण्यामध्ये तुला काय फक्त हीच जागा सापडली आहे का गोडाऊनसाठी? खूप जागा आहेत, मी तुला दाखवेन हवं तर, पण काही गरज नाही आहे तुला यांच्याबरोबर वाद घालायची. जागा विकायची की नाही हे ते लोक ठरवणार. तेव्हा इथे सारंग तिलोत्तमासमोर आता सावलीची बाजू घेतो. तो म्हणतो, माफ करा, पण आता ही जागा कुणीही खरेदी करणार नाही. ही तुमची जागा आहे, सर्वस्वी तुमचा या जागेवरती संबंध आहे. तेव्हा इथे सावलीच्या मनातला थोडासा कडूपणा हा बाजूला झालेला असतो आणि इथे आता सारंगने तिलोत्तमाच्या समोरच सावलीची बाजू घेतलेली असते आणि तिलोत्तमाला खडे बोल सुनावत तिला खऱ्याची जाणीव करून दिलेली असते. त्यामुळे इथे थोड्याफार प्रमाणात का होईना, पण सावली आणि सारंग हे दोघेजण आता एकत्र येण्याची शक्यता वाढलेली असते आणि त्यांचं जे चौकोनी कुटुंब आहे ना, ते सुद्धा आता एकत्र येणार अशी आशा जगन्नाथला वाटायला लागलेली असते.